उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यात काल गुप्त बैठक, तर सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मवियामध्ये कोणत्या मुद्द्यांवर सहभागी व्हायचं या संदर्भात वंचितची आज रणनीती ठरणार. प्रकाश आंबेडकरांनी बोलावली महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. ठाकरेंच्या कोकणातल्या सभांना महायुती देणार प्रत्युत्तर. भराडी देवीचा आशीर्वाद घेत महायुतीत कोकणात सभांचा धडाका सुरू करणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींच्या विरोधात मविया उमेदवार देण्याची शक्यता कमी. मविया राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा. नियोजित दौरेही अचानक रद्द. मात्र गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती. संपादी निवासी डॉक्टरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक होणार. राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात दुपारी बैठक. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर इथे देवस्थानच्या चौकशी होणार. चौकशीसंदर्भात विधी आणि न्याय विभागाचं देवस्थानला पत्र. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्ह्यांबाबत राज्य सरकारची महत्त्वाची बैठक. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. निवडणूक आयोगानं दिलेला निकाल विनम्रपणे स्वीकारतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. पक्षाची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहो आणि भविष्यात देखील राहू. उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांचा 2022 मधील भाषणाचा व्हिडिओ. शरद पवार गटाकडून पोस्ट. कुणाला सांगताय म्हातारा झालो, तुम्हाला काय ठाऊक आहे, तुमची साथ असेपर्यंत गाडी थकणार नाही. शरद पवारांचं भाषणातून वक्तव्य. निवडणूक आयोगानं काल दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आजच सुप्रीम कोर्टात जाणार. शरद पवार गटाची ज्येष्ठ वकिलांसोबत सल्लामसलत. अजित पवार गटाला लोकशाहीप्रमाणे पक्ष आणि चिन्ह मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर नितेश राणेंची एक्स माध्यमावरून शरद पवारांवर खोचक टीका. व्हिडिओ प्रसारित करून एकच बॉस देवेंद्र फडणवीसाचा उल्लेख. काकांचा पक्ष हिसकावणं सोपं, पण स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं म्हणजे राज ठाकरेंसारखा संघर्ष आणि संयम लागतो. मनसेचा अजित पवारांना टोला. महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राजकारण सुरू. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका. जेव्हा शिंदे गटाला शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष दिलं तेव्हाच अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय येईल हे अपेक्षित होतं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग खरोखरच स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल. प्रादेशिक पक्षांनी राज्याच्या हितासाठी भांडू नये म्हणून पक्ष मोडीत काढण्याचं काम. खासदार अमोल कोल्हेंची केंद्र सरकारवर टीका. अजित पवारांकडे आमदार नसते तर निवडणूक आयोगाचा निर्णय वेगळा असता. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मुंबईतील बेलाड परिसरात शरद पवार गटाकडून बॅनरबाजी. चिन्ह तुम्हारा बाप हमारा अशा आशयाचा मजकूर. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर देखील बॅनरबाजी. जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा अशा आशयाचे बॅनर. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर नाशिकमध्ये येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष. मुंबई रेसकोर्सवर मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्याचा सरकारचा मानस. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली 200 एकर, रेसकोर्सची 120 एकर आणि अशी एकूण 320 एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. रत्नागिरी जिल्ह्यात 15 फेब्रुवारीला बूथ कार्यकर्ता संमेलन. आमदार नितेश राणेंनी मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधल्यानं हिंदू मुस्लिम एकता संघटना आक्रमक. हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीनं मालेगावमध्ये धरणं आंदोलन. अमरावतीतून हजारो भक्तांना घेऊन आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येकडे रवाना. खासदार अनिल बोंडेंनी दाखवला हिरवा झेंडा. तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस. नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश. जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध. हजारो मच्छीमार कुटुंबासह जायकवाडी धरणावर एकवटले. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात परभणीतील अनेक छोटे प्रकल्प तळाला. येलदरी पाण्यावर परभणी, नांदेड, हिंगोली शहरांचा अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न अवलंबून. पालघरमध्ये अवैध रेती उत्खननावर पालघर महसूल विभागाची धडक कारवाई. पारगाव परिसरातील रेती उत्खनन करणाऱ्या 6 बोटी आणि 5 सक्शन पंप जाळून केले नष्ट. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या प्रवासी बस मुंबईच्या सीमेवरील जकात नाक्यांवर रोखणार. या ठिकाणी प्रवाशांना बस, मेट्रो आणि ओला उबेरच्या माध्यमातून मुंबईत येण्यासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाणार. रत्नागिरीहून मुंबईला येणाऱ्या खासगी बसला आग. महाडजवळच्या सावित्री पुलाजवळची घटना. मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोई इथे उड्डाण पुलावर सिमेंट वाहून देणाऱ्या ट्रकला आग. संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी.
नांदेडमधील सावर गावात नसरात गावात भगर आमटीच्या प्रसादातून विषबाधा, 500हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती. मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोई इथे उड्डाणपुलावर सिमेंट वाहून देणाऱ्या ट्रकला भीषण आग. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातील 5 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या 2 पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना पहिल्यांदाच पिंजऱ्याबाहेर काढलं. रत्नागिरीतल्या लांजामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासानंतर सुटका, वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी. मनमाडमध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण होणार, हेलिकॉप्टरनं पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेतून राष्ट्रपतींच्या अभिभाषण चर्चेवर उत्तर देणार. ईडीनं केजरीवालांविरोधात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. मद्य घोटाळ्यात 5 वेळा समन्स बजावून देखील केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नसल्यानं ईडीची न्यायालयात याचिका. नवं सरकार स्थापन केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट. दक्षिणेकडील राज्यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर, निधी वाटपावरून कर्नाटक काँग्रेसच्या वतीनं आज दिल्लीत आंदोलन. ज्ञानवापी तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात कालची सुनावणी पूर्ण. आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढची सुनावणी. पेटीएम आणि त्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विजय वर्मा यांच्या विरोधात कोणतीही ईडी चौकशी सुरू नाही, पेटीएमचा दावा. दिल्लीत अटक करण्यात आलेला दहशतवादी निघाला निवृत्त सैनिक रियाज अहमद लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याचा दावा. मध्य प्रदेशच्या हरदामध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून दखल. मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत ग्रीन कॉरिडॉरबाबत दिल्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.